जय भीम. माझं नाव प्रियंका बाळासाहेब सोनवणे. आज आम्ही दिल्ली येथे जे जंतर मंतर आंदोलन चाललेलं आहे, त्या आंदोलनामध्ये अ, अमानुष विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांचे डोके फोडण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आले. तर या निषेधार्थ मोदी सरकार विरुद्ध आम्ही लासलगाव बस डेपो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथपर्यंत आम्ही मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला साधून आम्ही लासलगावचे पोलीस प्रशासन यांना निवेदन केले की जंतर मंतर येथे जे आंदोलन झालं त्याच्यावर विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला, तर त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आणि तिथे जे संविधानाचा अपमान झालेला आहे की लोकशाही सोडून तुम्ही जो हुकुमशाहीचा अवलंब केला आहे, तर त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. म्हणून आता आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ हवा आहे. त्यांनी जर राजीनामा दिला तरच या देशामध्ये प्रत्येक जे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना लोकशाहीची ताकद कळेल, खरी लोकशाही काय असते हे त्यांना समजेल. जय भीम, जय संविधान, जय भारत. 23 जुलै म्हणजेच आपल्या लासलगाव नगरीमध्ये निश्चित मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा का काढण्यात आला ह्याच्या मागे खूप मोठे कारण आहे. हे सांगण्यात मी काय माझा वेळ खर्च करत नाही. मी पण एक विद्यार्थीच आहे आणि हे आमच्या जीवाची तळमळ आहे की हे पेपर लीक होता, ह्याच्यामुळे खूप विद्यार्थी आत्महत्या करतात. त्या कुटुंबाचे ते कुटुंब उद्ध्वस्त होता. एका आईचं स्वप्न, आईवडिलांचं स्वप्न इतकंच असतं की माझं लेकरू शिकावं, मोठं व्हावं, त्याच्या पायावर उभं राहावं. मी तर इतकंच म्हणते की ह्या भारत देशामध्ये शिक्षणासाठी आंदोलन करावं लागतंय, तर ह्या देशातले नेते किती अडाणी असतील हो, याचा विचार आपण करायला पाहिजे. वी द पीपल ऑफ इंडिया, हो आम्ही भारतीयच आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया, नॉट वी द इंडियन, नॉट वी द हिंदू, मुस्लिम, पंजाब, शीख, ईसाई. वी द पीपल ऑफ इंडिया. आज शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यांवर लाठ्या रोखल्या गेल्या. त्याच लाठ्या का उठवल्या गेल्या नाहीत? तो बलात्कार करणाऱ्यांवर, देशद्रोहींवर, देश लुटणाऱ्यांवर. आज इतके मोठे शास्त्रज्ञ तिथं आंदोलन करतायत, त्यांची विचारपूस का कोणी करत नाही? मी तर असं म्हणते 20 जुलै हा जगातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा काळा दिवस म्हणायला काही हरकत नाही. मी सर्व भारतीयांना एवढंच आव्हान करते शेवटी की ना भाजप के भक्त बनो, ना कांग्रेस के चमचे, ना भाजप के भक्त बनो, ना कांग्रेस के चमचे. सही को सही और गलत को गलत कहने वाले निडर और जिम्मेदार भारतीय बनो. जय भीम, संविधान.